बुलढाणा शहरात 26 महापुरुषांचे पुतळे बसवण्यात आले आहेत आणि त्यांचे 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पुतळ्यांना परवानगी मिळालेली नाही त्यांचे देखील अनावरण करणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत महापुरुषांच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसेल तर मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करू नये, अशी प्रतिक्रिया आमदार धीरज लिंगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या महाराष्ट्रात महायुती सरकार आल्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांना फार दबावाखाली काम करावे लागत आहे। त्यात बुलढाण्यात काही वेगळी परिस्थिती नाही। कालच्या संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे ते संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले आहेत। तसेच पत्रिकेमध्ये सर्व जातींच्या महापुरुषांचा असा उल्लेख करून महापुरुषांना जातीमध्ये विभागले जात आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र सचिव जयश्री शेळके यांनी दिली आहे। या सदर डिपार्टमेंटने या सगळ्या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेली आहे का? त्याचप्रमाणे नगरपालिकेने या जेवढ्या डिपार्टमेंटच्या जागा हस्तांतरित करून घेतलेल्या आहेत त्या जागा हस्तांतरित करून घेत असताना या सौंदर्यीकरण करता घेतलेले आहेत का पुतळे बसवण्याकरता घेतलेले आहेत, याचा खुलासा नागरिकांसमोर नगरपालिकेने केला पाहिजे, असाही प्रश्न आम्ही आज या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। त्याचप्रमाणे हे सदरचे जे पुतळे आहे हे बनवित असताना प्लास्टिक किंवा तत्सम पदार्थाचा उपयोग केल्यास तत्काळ खराब होण्याची शक्यता आहे, म्हणून हे पुतळे कला संचालनालयाचे जे काही मानकं असतात त्यानुसार आहेत की नाही या संदर्भात सुद्धा आपण कलेक्टरांना या ठिकाणी आज विचारणा केलेली आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत, महापुरुषांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे। ज्या पुतळ्यांना परवानगी नसेल त्याही पुतळ्याचं ते अनावरण करणार आहेत का, की ज्या पुतळ्यांचं रितसर परवानगी मिळालेली आहे त्याचंच अनावरण करणार आहे? हे सुद्धा प्रश्न अनेक बुलढाणेकरांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे। म्हणून या सर्व प्रश्नांचा खुलासा करण्याकरता आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो आणि कलेक्टर साहेबांना या संपूर्ण प्रश्नांची आम्ही विचारणा आज केलेली आहे। आणि जी दुसरी पत्रिका आहे आणि कलेक्टर साहेबांना आम्ही हेही सांगितलंय की आम्हाला कुठलंही राजकारण किंवा त्याच्यामध्ये हे काही करायचं नाही। महापुरुष आहे, त्यांना कुठलीही जात नाही आणि पंथ नसतो, त्यामुळं कुठलीही शासनाची पत्रिका छापत असताना किमान कुठल्याही एखाद्या बॉडीवर ज्या वेळेस बॉडी नसते त्यावेळेस त्या ठिकाणी प्रशासक असतो। आता प्रशासक असल्यानंतर कुठलंही पत्रिका छापत असताना निश्चित त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून ती पहिले मंजूर करून घेतल्या गेली पाहिजे। त्यामुळं असं कुठलंही कलेक्टर महोदयांनी सांगितलं की त्यांनाच माहिती नव्हतं की ही पत्रिका काढली की मी आता त्यांना दिली आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीची वाक्यरचना त्या पत्रिकेमध्ये आहे आणि अतिशय चुकीचं आहे। म्हणून हे या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे की आपणही या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून सगळेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रचंड दबावामध्ये काम करावं लागतंय आणि बुलढाण्यामध्ये काही वेगळी स्थिती नाही। दबावामध्ये कुठले अधिकारी काम करायला असते? सगळीकडे तुम्ही लक्षात घ्या की परिस्थिती अशी आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा इतरही जिल्ह्यांमध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून सगळे अधिकारी कर्मचारी असतील हे प्रचंड दबावामध्ये काम करत आहेत। ते वारंवार जाणवतंय। बुलढाण्यातलाही तोच विषय आहे। बुलढाण्यातही महायुतीचं त्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याबद्दल काही वेगळा कायदा नाहीये। तीच परिस्थिती आज या ठिकाणी आहे। नाव घेण्याची गरजच नाही, सगळं जगजाहीर आहे। कालच्या त्यांच्या वक्तव्यामुळे ते देशात प्रसिद्ध झालेले आहेत, खूप प्रसिद्ध झालेले, त्याच्यामुळे मी नाव घेऊन काही वेगळं सांगण्याची गरज नाही। या ठिकाणी जी निमंत्रण पत्रिका, शासकीय निमंत्रण पत्रिका ज्याला आपण म्हणतो, त्या शासकीय निमंत्रण पत्रिकेमध्ये सर्व जातीय महापुरुषांच्या पुतळ्याचं अनावरण असा उल्लेख आहे जो स्वतः मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नाही, त्याची कल्पना नाही की याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे। आता ही बाब अशी आहे, गंभीर बाब आहे। महाराष्ट्रामध्ये ही परंपरा नाही आणि हे सगळे महापुरुष यांनी काही स्वतःच्या एका जातीपुरतं काम केलेलं नाही, सगळ्या महापुरुषांनी संपूर्ण समाजासाठी काम केलंय। अशा परिस्थितीमध्ये असं वाक्य त्या ठिकाणी जाणीवपूर्वक टाकून महापुरुषांना जाती जातींमध्ये बंदिस्त करून जातीय तेढ निर्माण करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय आणि मला असं वाटतं की त्याची प्रचिती त्या पत्रिकेत नाही येते।